होईल कल्याण होईल. मग हे मुद्दा या विहिरी मुक्त संचार करीत असताना मशाल भूमी एका पिशाचाला हात देण्यासाठी तत्पर झाला. विषयांच्या आणि कशा करता या एकांतात तुला बोलविला याला कारण आहे. कोणता कारण स्मशानभूमीत तुझं वास्तव्य करून आणि तेच स्मशानभूमी यदा कदाचित एखाद्या मानवानं अयोग्य वेळी प्रवेश केला असेल तर त्याच्या देहात तू प्रवेश करतोय. त्याच्या देहात प्रवेश करून विश्वाच्या ठिकाणी पापाचरण करतोय. पण मला सांग तू जे कार्य करतोय कार्याला कोण विचारतोय. हे मात्र सत्य आहे. म्हणजे आज हा पिशाच मुक्त संचार करत आहे. आपली राहिलेली इच्छा पूर्ण करण्यासाठी मानवाचा देहात प्रवेश मी करत आहे. पण नाही या पिशाचाला कोणच विसरत मग पिशाच याच्या पुढे असं कार्य करावं काय घडवावं आणि त्याच्या कार्यामुळे या विश्वाच्या ठिकाणी आपलं अस्तित्व प्रत्येकाला कळेल. आणि तेच कार्य कोणतंच आहे. आता फक्त स्मशानभूमी पुरतं मर्यादित न राहता स्मशानभूमीच्या बाहेर मुक्त संचार करावा. मुक्त संचार करत असताना जे भक्त धर्माच्या देवताला पूजते आमचा अपमान करते त्या प्रत्येकाच्या